नमस्कार, मेघा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी। ती पण आपण बनवणार आहे चुलीवर। त्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्याला आपण माती लावून घेतलेली आहे। आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी हळद, आलं लसूण पेस्ट, खोबऱ्याचा कीस, कच्चा मसाला, कोथिंबीर आणि हे सर्व मसाले घेतलेले आहेत, बघून घ्या। तसंच हे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। देशी गावरान कोंबडीचं चिकन आहे हे। त्याला आपण मीठ, हळद आणि थोडे थोडे मसाले लावणार आहे। घरकुल मसाला, तसेच एव्हरेस्ट मसाला, एव्हरेस्ट कांदा लसूण मसाला, तसेच थोडीशी कोथिंबीर ही घालणार आहे आणि थोडंसं मीठ। या चिकनला आपण व्यवस्थित लावून घेणार आहे। असं पूर्ण मिक्स करून घ्या। आज आपण चुलीवरची चिकन बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी आता पातेले गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये 2 ते 2.5 पळ्या तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्यात आपण सर्वप्रथम खोबरं आणि कोथिंबीरीचा किस घेतलेला आहे, तो घालून घेऊया। तसेच आलं लसूण पेस्टही टाकलेली आहे। व्यवस्थित हलवून घ्या। खोबरं लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या। तसेच कच्चा मसाला, चुलीवरच्या बिर्याणीची चवच अलग असते। थोडीशी कोथिंबीर, तसेच सवाई मटण रस्सा मसालाही टाकलेला आहे। आता आपण जे चिकन मसाला लावून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून घेऊया। आता व्यवस्थित हलवून घ्या। चुलीवर चिकन बिर्याणी एका अर्ध्या तासातच तयार होते। त्यामुळे आज आपण चुलीवरची चिकन बिर्याणी खाणार आहे। व्यवस्थित जाळ लावून घ्या। बघा 2 मिनिटातच आपल्या चिकनला मिठाचं पाणी सुटलेलं आहे। अजून एकदा हलवून घेतलेलं आहे आणि आपण त्यामध्ये आता 1.5 ते 2 लिटर गरम पाणी घालून घेणार आहे। गरम पाण्यामुळे चिकन फास्ट शिजलं जातं आणि आपण झाकून ठेवूया। आता बिर्याणीसाठी लागणार आहेत आपल्याला 2 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो, ते आपण चिरून घेऊया। अशा मोठ्या आकारात उभ्या चकल्या करून घ्या टोमॅटोच्या। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर ही घेतलेली आहे। आता कांदाही आपण तसाच चिरून घेणार आहे। आम्ही 1.5 किलो चिकन पासून बिर्याणी बनवणार आहे, त्यामुळे मोठे मोठे 2 कांदे घेतलेले आहेत। बारीक किसल्यासारखा चिरून घ्या। आता आपला कांदाही चिरून झालेला आहे। आता आपलं चिकन ही 15-20 मिनिटं झालं 50% शिजत आलेलं आहे। आता आपण तो रस्सा काढून घेणार आहे आणि बिर्याणीला फोडणी देणार आहे। बघा किती छान उकळी फुटलेली आहे। आता आपला 50% फ्राय झालेलं चिकन आपण काढून घेऊ आणि ह्यातलं जे पाणी आहे, रस्सा आहे, तो आपण चिकन बिर्याणी बनवण्यासाठी वापरणार आहे। तसेच अर्धा किलोचा आपण बिर्याणी बरोबर खाण्यासाठी सुक्कं चिकनही बनवणार आहे। थोडासा रस्सा हे आपण काढून घेतलेला आहे। आता आपण बिर्याणीला फोडणी देऊ।
थोडंसं तेल टाकून घेऊया, 2 ते 3 चमचे. त्यामध्ये हे कच्चा मसाला घेतलेला आहे. तमालपत्र, लवंगा, मिरं, शाही जिरी. त्यामध्ये आपण जे बारीक चिरलेलं कांदा टोमॅटो होतं ते आपण भाजण्यासाठी टाकूया. आता सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. चुलीला जाळही छान लागलेला आहे. अजिबात धूर होऊ देऊ नका, नाहीतर त्याला धुराचा वास लागेल. तसेच आलं लसूण पेस्टही 2 चमचे टाकली. तसेच खोबऱ्याचा किसही आपण त्यामध्ये टाकणार आहे थोडासा. तसेच थोडे थोडे मसालेही वापरूया. एव्हरेस्ट बिर्याणी मसाला, घरकुल मसाला आणि सवाई कोल्हापुरी मटन मसाला. तसेच 2 चमचे हळदी टाकलेली आहे. आज आपण 1 किलो तांदळाची बिर्याणी बनवणार आहे. बघा आपला मसाला सर्व भाजत आलेला आहे. सारखं मिश्रण हलवत राहा, म्हणजे आपलं मिश्रण करपणार नाही. आज आपल्याला चुलीवरची बिर्याणी खायला मिळणार आहे. आता आपण जो रस्सा काढून घेतलेला होता तो त्यामध्ये टाकून घेऊया. तसेच हे 1 किलो चिकन हे आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण बिर्याणीसाठी बासमती राईस घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता या रश्श्याला उकळी फुटली की आपण बिर्याणीसाठी घेतलेला तांदूळ त्यामध्ये टाकून घेऊया. बघा आम्ही 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. एकदा तांदूळ निवडून घ्या. एक किलो तांदळाची 8 ते 10 माणसांसाठी पुरेशी एवढी बिर्याणी तयार होते. आता या उकळीमध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया. आता अजून एकदा आपण सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि अर्ध्या तासासाठी ते चुलीवर झाकून ठेवणार आहे. बघा आता आपली बिर्याणी जवळपास शिजत आलेली आहे. मस्त असा सुगंधही सुटलेला आहे. आता 5 मिनिटासाठी फक्त आरावर झाकून ठेवलेली आहे. बघा आपली बिर्याणी तयार झाली. आता आपण ती सर्व करून घेऊया. बघा कसं गरम गरम बिर्याणी आज आपल्याला खायला मिळाली, तीही अगदी चुलीवरची देशी गावरान कोंबडीच्या चिकनपासून बिर्याणी. तुम्ही कधी खाल्ली नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बघा आपली डिश किती व्यवस्थित तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खमंग आणि चमचमीत अशी बिर्याणी, त्याबरोबर सुक्कं चिकनही आपण बनवलेलं आहे खायला, त्यामुळे बिर्याणीची चव अधिकच वाढेल. आमच्या या रेसिपीला एकदा लाईक, शेअर आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.